नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्व भक्तांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. चला तर एका माऊली भक्ताच्या अनुभवाला सुरुवात करूया. या ताईंचं नाव आहे पार्वती ताई घुगे. आज या माऊली भक्ताचं वय आहे 75 ते 77 वर्ष. ताई सांगतात, गजानन महाराजांनी त्यांच्या कृपेच्या छत्रछायाखाली मला खूप आधी घेतलं. मी कळत नकळत त्यांच्या मंदिराकडे बघून फक्त नमस्कार करायची. आज मी रोज एक अध्याय वाचते, पण त्यावेळेस मी अशी काही त्यांची भक्ती करत नव्हती. तरी देखील महाराजांनी माझी खूप रक्षा केली आणि मला खूपदा दर्शन दिलं. माझा अनुभव विश्व आता मी तुम्हा सर्व भक्तांना सांगते. तर सुरू करूया या अनुभवाला. जय गजानन श्री गजानन. ताई म्हणतात, जसे तुम्ही तुमच्या बाळासाठी रडता तसेच देवासाठी रडा. तेवढंच प्रेम, तेवढीच माया देवावर करा. देवही नक्की तुमच्यावर कृपा करेल. आपल्यासोबत खूप वाईट होत आहे, आपल्याला सतत संकटे येतात, म्हणून असं समजू नका की देवाचं तुमच्यावर लक्ष नाही. बघा, कुंतीही भगवान श्रीकृष्णाची आत्या होती आणि तरी देखील तिच्या पुत्रांना वनवास झाला, राज्य गेलं आणि शेवटी आपल्याच लोकांसोबत त्यांना युद्ध करावं लागलं, लढावं लागलं. कुंतीने हार मानली नाही आणि तिने धीर देखील सोडला नाही. तिच्यासोबत देव होता आणि जेव्हा सर्व काही व्यवस्थित होते तेव्हा श्रीकृष्ण त्याच्या द्वारकेला निघतो. तेव्हा कुंती म्हणते, हे केशवा, मला या दुःखातलं दुःख दे तू, पण मला सोडून जाऊ नकोस. तू माझ्या सोबत राहा. तसंच आपलं जीवन आहे, यात दुःखही आहेत आणि संकटही आहेत, म्हणून कधीही हार मानायची नाही. कारण भगवान श्रीकृष्ण हा सारथी रूपाने जसा अर्जुनासोबत होता तसाच महाराजांनी मला सुद्धा सारथी रूपाने वेळोवेळी माझी मदत केली. महाराज माझ्यासोबत कायम राहिले. माझ्या आयुष्यात खूप दुःख आलेत, खूप आदळे आलेत आणि खूप संकटे आले. मी पार्वती घुगे. ती स्त्री जेव्हा तिच्या मुलांना मोठं करते तेव्हा त्या स्त्रीवर किती संकटे येतात. सध्या अकोल्याला राहते. गजानन महाराजांनी माझ्यावर खूप कृपा केली. मला अनेकदा त्यांनी दर्शन दिले. जे प्रसंग मला असं वाटते की कालच घडून गेले, त्यांचं थोडंही विस्मरण होत नाही. ते प्रसंग आता मी तुम्हा सर्व भक्तांना सांगते. माझे पती आर्मीत आणि ते सीमेवर शहीद झाले. त्यांच्यानंतर मला आणि माझ्या मुलांना गजानन महाराजांनी खूप सांभाळले. पतीचे निधन झाल्यानंतर माझ्यावर 4 मुलांची जबाबदारी आली. मुलींना वडील कळायच्या आत ते देवाघरी गेले. मी महाराजांना एकच प्रार्थना केली की हे परमेश्वरा, मला ताठ मानेने जगू दे. माझ्या या मुलींच्या शिलाचं रक्षण कर, कायम माझीही रक्षा कर. चारित्र्य हे पांढऱ्या शुभ्र कपड्यासारखे असते. जराही पांढऱ्या कपड्यावर डाग लागला तर तो कपडा चांगला दिसत नाही. तसंच माणसाचं आयुष्य आहे. स्त्रीचं चारित्र्यावर थोडा जरी डाग लागला तरी आयुष्य उद्ध्वस्त होते. आणि मला माझ्या मुलींची खूप काळजी. मी त्यांना खूप नीट संस्काराने मोठे केले. माझ्या दुसऱ्या मुलीच्या लग्नाच्या वेळेचा प्रसंग सांगते. माझ्या मुलीला माझ्या आत्तेभावाच्या घरचं मागणं आलं. मुलगी जवळच्या नात्यात म्हणून काही टेन्शन नव्हतं, सर्व व्यवस्थित होतं. घरी पाहुणे आले आणि मुलीच्या लग्नाची बोलणी चालली. मला पाहुणे विचारत होते की तू हुंडा देशील ना थोडाफार. मी सर्व काही हो बोलले. मानपान सर्व गोष्टी होच बोलत गेले. तर दिवस समोर सरकत होते आणि मला जसं जसं मुलीच्या लग्नाची तारीख जवळ येऊ लागली तशी तशी अधिकच चिंता वाटू लागली की आता हे सर्व मी कशी करेन. आणि एके दिवशी रात्री मी देवघरात गेली. खूप रडली. महाराजांच्या फोटोजवळ माझी सर्व करून कहाणी मी त्यांना सांगितली आणि असं म्हटली की हे महाराज, माझ्या तोंडातून हो कसं काय बोलल्या गेलं. आता मी हे कसं करू. माझ्या मुलीचं लग्न कसं होईल. आणि मी खूप रडली, खूप रडली. त्या रात्री माझ्या डोळ्यात तसंच पाणी होतं आणि मला तिथेच डोळा लागला. 3:30 ते 4 वाजता माझ्या स्वप्नात माझे मिस्टर आले आणि त्यांच्याजवळ एका लाकडी स्टूलवर मळक्या कपड्यात बाबा आले आणि त्यांच्या गळ्यात एक जानव घातलेलं होतं. ते मला म्हणाले की माझं तुझ्यावर लक्ष आहे, तू काळजी करू नको. आणि ते मला दिसेनासे झाले. त्या स्वप्नांनी मला थोडासा दिलासा झाला. सकाळ झाली आणि आमच्या शेजारी जे मुस्लिम जातीचे दादा होते ते आर्मीत नोकरीला होते. मी त्यांना म्हणाले की दादा, माझ्या मुलीच्या लग्नाची अडचण आहे आणि मला बँकेकडून लोन पाहिजे आहे आणि मला कोणीतरी गॅरंटीयर म्हणून पाहिजे आहे, त्यासाठी मला मदत करा. तर ते म्हणाले, ताई मी तुमच्यासोबत बँकेत येतो आणि तिथल्या मॅनेजरला बोलतो. नंतर आम्ही बँकेत गेलो आणि
त्या मॅनेजरला मी माझी सर्व अडचण सांगितली. बँकेने मला 3 लाख रुपयाचं लोन देण्यासाठी बँका तयार झाली आणि नंतर मी तशीच शेगावला गेली गजानन महाराजांचं दर्शन घ्यायला. महाराजांचे आभार मानले आणि पुढच्या तयारीला लागले. माझ्या मुलीचं लग्न झालं. आता मी माझा दुसरा अनुभव तुम्हा सर्व भक्तांना सांगते. माझ्या मोठ्या मुलाची प्रकृती खूप चिंताजनक होती. त्याचा जन्म झाल्यानंतर त्याचे 2 ऑपरेशन करावे लागले आणि तिसरे एक ऑपरेशन मुंबईला करण्यासाठी डॉक्टरांनी सांगितले. तेव्हा त्या बाळाच्या जीवाला खूप धोका होता. मी महाराजांना नवस बोलले की गजानन बाबा, आता याचं हे तिसरं ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडू द्या. याचं डोकं टेकवायला मी तुमच्या तिथे आणेन समाधीवर. महाराजांना मी नवस बोलले आणि त्याचं तिसरंही ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडलं आणि तो 3-4 वर्षाचा झाल्यानंतर मी जेव्हा त्याला शेगावला घेऊन गेली माझ्या सहपरिवारासह, प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला. जसाही आत प्रवेश केला तसा बाळाला कडेच्या खाली सोडलं. तसं बाळ कडेच्या खाली सोडल्या सोडल्या सुसाट धावला आणि समोर पळत जाऊन एका बाबांच्या पायावर त्याने डोकं टेकवलं. त्या बाबांनी उचलून त्याला कडेवर घेतलं आणि त्याच्या डोक्यावर हात फिरवला आणि मला बघून ते म्हणाले की तुझा नवस पूर्ण झाला. बाळाने माझ्या पायावर डोकं टेकवलं आहे. मला काही सुचलं नाही की हे काय बोलतात. नंतर शेगावरून आल्यानंतर 3-4 दिवसानंतर मला माझ्या नवसाची आठवण झाली की त्याच्या ऑपरेशनाच्या वेळेस मी महाराजांना बोलले होते की महाराज, तुमच्या समाधीवर याला डोकं टेकवायला घेऊन येईन आणि महाराजांनी याला कडेवर घेऊन आशीर्वाद दिला. गजानन महाराजांनी एकदा स्वप्नात भेट दिली आणि एकदा प्रत्यक्षात दिली आणि मी महाराजांना ओळखू शकली नाही. मला खूप पश्चाताप होत होता आणि मी एकदा असंच बंकट सदनाजवळ गेली. महाराजांचं प्रगट स्थळ बघत असताना महाराज इथे प्रगट झाले आणि तो दिवस, तो क्षण कसा असेल. महाराजांच्या लीला किती आघात आहेत. विस्तवा वाचून त्यांनी चिलीम पेटवली. किती रे बाबा तू दयाळू, किती आघात रे तुझी सत्ता. तू द्वाड घोड्यालाही शांत केलंस, कुरड्या विहिरीला पाण्याचा झरा फोडला. महाराजांच्या सर्व लीला आठवत होते आणि माझं हृदय भक्तीत दंग झालं होतं. तिथे तेवढ्यात 15 ते 16 वयाचा दिगंबर अवलिया आला. मी त्याला बघितलं, हात जोडले आणि नंतर मी परत त्या अवलियाला शोधू लागले. मी तिथे आसपासच्या लोकांना विचारलं की इथे एक मुलगा आला होता, तो कुठे आहे. तर सर्व लोक म्हणत होते आम्हाला इथे आसपास कोणताही अवलिया किंवा असा कोणीही बाबा इथं आलेला आम्ही बघितला नाही मुलगा. नंतर मी महाराजांना म्हटलं की महाराज, तुम्ही परत मला एकदा दर्शन दिलं. मी गजानन महाराजांना म्हणत होते की बाबा, तुम्ही तुमची ओळख मला दिली नाही आणि दर्शन दिलं असं म्हणत होते आणि महाराजांच्या भक्तीत म्हणजेच पोथी वाचन, त्यांच्या नामस्मरणात माझे दिवस चालले होते. एकदा मी शेगावला समाधीचं दर्शन घेऊन बाहेर आली. तिथे एक बाबा मला म्हणाले, बाई, मला ओळखलं का? मी म्हणाले, नाही. तुम्ही कोण? तर म्हणाले, अगं बाई, मी जेव्हा पंढरपूरहून आलो होतो तेव्हा तुझ्या घरी मी जेवण केलं होतं, तोच तर आहे मी. तू मुंगवड्याची भाजी केली आणि ठेचा आणि भाकरी मला खाऊ घातली होती, आठवते का तुला? मी म्हणाले, हो आठवते. आणि ते म्हणाले होते की तुझ्या शेजारी जी तांदळे बाई राहते तिला ओळखते का? तर तू म्हणाली होती, हो ओळखते. आणि जेवण झाल्यावर मी त्यांना म्हणाले की बाबा, तुम्हाला तांदळेबाईच्या घरी जायचं का? तर म्हणाले, नाही, ती खूप बोलते, मला तिच्या घरी नाही जायचं, मी तुझ्याच घरी आलो होतो. आणि अशा प्रकारे महाराजांनी माझ्या घरी येऊन जेवण करून मला आशीर्वाद दिला आणि शेगावला हा प्रसंग मला आठवण करून दिला. असे आहेत श्री गजानन महाराज. जे गजानन महाराज मला स्वप्नात दिसले होते तेच गजानन महाराज शेगावच्या प्रवेशद्वारावर मला दिसले होते आणि माझ्या नातवाला महाराजांनी आशीर्वाद दिला. महाराजांनी माझ्या आयुष्यात मला अनेकदा भेटी दिल्या. गजानन महाराज कृपा सिंधू आहेत. भक्तांच्या हाकेला धावणारी ती भक्तवत्सल माऊली आहे. दयानिधी, कृपानिधी आणि करुणेचा सागर अशी कितीतरी नावे त्या गजाननला दिली तरीही कमी आहेत. मायेने, फक्त भक्तीने हाक मारा, महाराज तुमच्या मदतीसाठी नक्की धावत येतील. तर भक्तांनो, पार्वतीताई घुगे अकोला येथील या माऊली भक्ताचा अनुभव तुम्हा सर्व भाविकांना कसा वाटला? आवडल्यास लाईक करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओची लिंक इतर भाविकांना शेअर करा. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये गणगण गणात बोते टाईप करा. धन्यवाद.